चा तिसरा दिवस आहे आणि मजेशीर पार्ट म्हणजे आपण आज कुरडया टाकतोय. पहिला घाट आहे, ऊन पण चांगलं पडलंय, कधी घाट बनवून संपला कळालं पण नाही. आणि आता दुसरा घाट बनवण्याची तयारी सुरू आहे, जे की मी सकाळी मिस केलं होतं. जे चीक रात्रभर पाण्यात तर ठेवलेला होताच, पण त्याचबरोबर तो स्वच्छ धुवून परत गाळून घेतला. ही प्रोसेस थोडीशी अवघड आहे, कारण गव्हाचा चीक पूर्णपणे पंचपात्रीत खाली बसलेला असतो आणि त्याला हलवायला स्ट्रॉंग माणूसच लागतो. तो चीक पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर पाण्याचं जे अंदण ठेवलेलं होतं त्याला उकळी आल्यानंतर त्यात मिक्स करून त्याचा घाट घेतला जातो. हीच प्रोसेस तुम्ही बघा, काही गोष्टी करण्यापेक्षा बघण्यात खूप जास्त सॅटिस्फॅक्शन असतं. म्हणजे तो चीक पाण्यात टाकल्यानंतर शिजताना तो एवढा घट्ट बनत जातो की तो मिक्स करणं पण खूप कठीण होतं. त्या घोटण्याच्या पूर्ण प्रोसेसलाच 2 किंवा 3 जण लागतात. हे शिजतंय तोपर्यंत आपल्याकडे थोडासा टाईम तर आहेच, त्यामुळे आपण मस्त मकाचं कणीस खाऊ आणि मग पुढची प्रोसेस